आपोआप झाला म्हणून समजा, तुमचा कार्यक्रम आपोआप झाला म्हणून समजा. त्यामुळं गावची मतदार यादी ही तुमच्या दृष्टीनं फार महत्त्वाची. ती मतदार यादी तुमच्या हातातनं गेली, तुम्ही काहीही करू शकणार नाही. आणि म्हणून तुम्ही सतर्क राहा. सतर्क राहण्यासाठी ही आजची बैठक आहे. इथं आता पुढच्या 3-3.5 वर्ष कुठल्या निवडणुका नाही, लक्षात ठेवा. तेव्हा आता बाकी काही मार्गदर्शन करावं, आणखी काही करावं, पण तुमच्या हिताचा विषय आहे म्हणून त्याच्याकरता हा मेळावा या ठिकाणी बैठकीचं आयोजन आपण केलं आहे. किंवा प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं मला कुठंतरी पद मिळावं. पद मिळण्याकरता आपल्या विचाराची माणसं गावात किती आहेत ती वाढवली पाहिजेत. ती वाढवत असताना त्याचं नाव मतदार यादी का नाही ते आपल्याला पाहावं लागेल. या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहाव्या लागतील. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, अंकुशने ज्या गोष्टीला हात घातला तो विषय म्हणजे भीमाशंकरचा. आपल्या सगळ्यांना ज्ञात असलं पाहिजे भीमाशंकर हे खेड तालुक्यातच आहे. आणि म्हणून आम्ही मानतो आहे, माझं तिथे काही घर नाही, परंतु आपल्या तालुक्याची ती अस्मिता आहे. आपलं एक हिल स्टेशन त्या ठिकाणी आहे. 12 ज्योतिर्लिंगापैकीचं एक ज्योतिर्लिंग त्या ठिकाणी आहे. आणि ते खेड तालुक्यापासून काढण्याचं काम जर कोणी करत असेल तर आमचा त्याला विरोध आहे. मला माझं वैयक्तिक वळसे पाटलांची कुठली दुश्मनी नाही, परंतु मी जर ती भूमिका घेतली नाही तर तालुक्यामध्ये तसं कोणी धारिष्ट करत नाही. आपल्याला माहिती आहे कळंबोडीचं धरण झालं, आपल्या चासकमान धरणाच्या आत धरण ते बांधलं. धरण पायात असतानाच पैशा वाचून बंद पडलं. त्यावेळेला नुकतंच आपलं सरकार आलं, पैशाची अडचण होती आणि धरण अजूनही पुढे झालं नसतं. पण त्याचा फायदा तुम्हाला मलासुद्धा आजपर्यंत होतो आहे. जवळ 2.5 TMC पाणी आपलं साठलं आहे. मग त्याला पैसे कसे उपलब्ध करता येतील? आजूबाजूचा सगळा परिसर, मग धामणगावचा परिसर असेल, कळंबोडीचा काही भाग असेल, पुण्याचा असेल, घोटवडे असेल, या सगळ्यांचा विचार करून आम्ही अजितदादांकडे गेलो. त्यांना सांगितलं दादा याच्यामध्ये आदिवासी बांधवांचा जर आपण समावेश केला तर आपल्याला तिथनं पैसे घेता येतील. कारण आदिवासी आणि मागासवर्गीय यांची बजेटमध्ये जी तरतूद आहे त्याला हात लावता येत नाही, त्याला काम दाखवावं लागतं. आणि मग आम्ही दाखवलं आणि म्हणून कळंबोडीचं धरण पूर्ण केलं. धरण दिलीप मोहितेने पूर्ण केलं. वळसे पाटील साहेब आखणी तुम्ही केली असेल, पण पैसे कशा पद्धतीने मिळवायचे ते झाले. आज तुम्ही तिकडं पाणी न्यायच्या गप्पा करताय, पण पहिलं ठरलं आहे की आदिवासीची लिफ्ट करायची, त्यांना पहिलं पाणी द्यायचं आणि मग तुमच्या तालुक्याला पाणी द्यायचं. ते देत असताना माझ्या खालच्या गावाचा समावेश नव्हता. मग गुळाणी असेल, वाबगाव असेल, त्याचबरोबर आमचं वरुडे असेल, पूर असेल, कणेस आहे, या 5 गावाचा जोपर्यंत समावेश होत नाही तोपर्यंत मी धरणातलं ते उपसा जलसिंचन होऊ देणार नाही. ही भूमिका दिलीप मोहितेने घेतली. वर्क ऑर्डर झाली होती किर्लोस्करला, काम पेटी कॉन्ट्रॅक्टर नेमले होते, सगळं झालं होतं, मी काम थांबवलं. तुम्ही आमच्यावर काय उपकार केले नाहीत. आमचं हक्काचं पाणी आमच्या लोकाला द्यायचं. त्याचबरोबर कानेवाडीपासून निघणारा जो कॅनॉल आहे हा ओपन होता, तुम्ही त्याच्यात आणखीन सुधारणा केली. बंद पाईपलाईनद्वारे पाणी देण्याच्या संदर्भातला का तिनेवाडीपर्यंत ते पाणी येणार आहे. अरे हे आम्ही नसता विरोध केला तर तुम्ही आमच्याला वाट्याला येऊ दिलं नसतं. आम्ही विरोध केला म्हणून आज ते आमच्या वाट्याला आलं. तुमचे काय उपकार आमच्यावर नाहीत. भीमाशंकरच्या नावाखाली भीमाशंकर परिसर विकास समिती काढली. एक छदाम खेड तालुक्यामध्ये तुम्ही येऊ दिला नाही. आत्ता 2 वर्षापूर्वी पायऱ्यांचं काम झालं, त्याच्यावर छत बदललं आणि आता परत तुम्ही ते त्या पायऱ्या तोडल्यावरचं छत काढलं. किती पैसा वेस्टेज झाला.
आराखडा करताना भविष्याचा तुम्ही काय विचार केला नाही? मोठे तुम्ही रेस्ट हाऊस बांधलं, भाविक भक्तनिवास आंबेगाव तालुक्यात, पाझर तलाव बांधला पिण्याच्या पाण्याकरता, तो आंबेगाव तालुक्यामध्ये. आतासुद्धा तुम्ही बस चालक आंबेगाव तालुक्यात, 2 ठिकाणी पार्किंगची व्यवस्था आंबेगाव तालुक्यात. एकूण 288 कोटी रुपये मंजूर झाले आणि 3ऱ्या टप्प्यामध्ये अंमलात टाकले. इतिहास काय सांगतो की भोरगिरीमध्ये जेव्हा त्रिपुरासुंदर नावाचा राक्षस मातला त्यावेळेस भोरगिरीमध्ये सगळे कोटी ईश्वर, कोटी देव तिथे आले, पिंडीची स्थापना केली. त्याला कोटेश्वर नाव आहे. आणि भीमाशंकर प्रसिद्ध झाले, प्रगट झाले ते भीमाशंकरला खेड तालुक्यात. हा इतिहास आहे. त्याचं मंदिर बांधलं आणि त्या मंदिराची सगळी व्यवस्था घनदाट जंगल असल्यामुळं भोरगड नावाचा किल्ला त्या ठिकाणी बांधला आणि तिथं सगळी व्यवस्था, तिथं असणारे सगळे पुजारी ब्राह्मण गुरव हे खेड तालुक्यातले आहेत. त्यांना जमीन तिथं दिली गेली. हे सगळे पुरावे आहेत. आणि त्या कोटेश्वराची जिथनं सुरुवात भीमाशंकरला होते त्याचं तुम्ही शेवटच्या टप्प्यात टाकलं. त्याच्यामध्ये भोरगडाचा समावेश तुम्ही केला नाही. माझ्या तालुक्यातला जो रस्ता जातो त्याचा समावेश तुम्ही केला नाही. ज्या वेळेला सुप्रीम कोर्टाची कमिटी आली त्यावेळेला तुम्ही नाही आम्हाला विश्वासात घेतलं. तुम्ही आमचा रस्ता बंद केला आणि तुमच्याकडचा रस्ता चालू ठेवला. तुम्ही सांगितलं असतं की अनादिकालापासून हा रस्ता आहे, हा इतिहास आहे. तर माझ्या तालुक्यातनं भीमाशंकरला डायरेक्ट रस्ता आला. पण जर माझ्या तालुक्यातनं लोक गेले असते तर माझ्या तालुक्याचा विकास झाला असता, तुमचा कदाचित कमी झाला असता. त्या भीतीपोटी तुम्ही आम्हाला त्या ठिकाणी रस्ता होऊ दिला नाही. तिथं भीमाशंकर गुप्त झालं, ते गुप्त भीमाशंकर माझ्या तालुक्यात आहे. सगळे अवशेष माझ्या तालुक्यात आहे. आणि मग आम्ही आवाज उठवल्यानंतर तुम्ही आम्हाला उत्तर कुठं दिलं? बाबाजी काळेंचे बंधू दिवंगत विलास काळे बरोबर दुसऱ्या दिवशी तुम्ही तिथं आलात आणि बाबाजी काळेच्या घरामध्ये तुम्ही पत्रकार परिषद घेताय. स्वर्गीय किसनराव मानखेल्यांचा कार्यक्रम होता त्यावेळेला तुम्ही तिथं सांगताय की आत्तापर्यंत जेवढे आमदार झाले त्याच्यात सुसंस्कृत आहे. जो माझ्या पियेला आया बहिणीवरनं शिव्या देतो, जो बहीणचोद माधुरचोद शिवाय शब्द वापरत नाही, तो सुसंस्कृत आहे. आणि तुम्ही कुठनंच सर्टिफिकेट दिलं त्याला? म्हणजे आपल्या कार्यकर्त्याला आपण नावं ठेवायची आणि विसरतो. तुम्ही पत्रकार परिषदेला 2 बाजूला 2 माणसं घेऊन बसतात. एका बाजूला नाना टाकळकर, त्यांचा इतिहास तुम्हाला माहिती आहे. ज्यांनी खरेदी विक्री संघ चावून खाल्ला. दुसऱ्या बाजूला देवेंद्र बुटे, ज्याने अख्खं ते हुतात्मा राजगुरू कॉलेज चावून खाल्लं. ते 2 ती सुसंस्कृत माणसं होती तुमच्या बाजूला. अशा माणसाबरोबर तुम्ही पत्रकार परिषद घेताय आणि आम्हाला नावं ठेवताय आणि आयरे गैरे म्हणतात. अरे ह्या आयऱ्या गैरीच्या जीवावर तुम्ही मंत्री झालात हे विसरू नका. आता तुमचे संबंध यांच्याशी किती प्रेमाचे आम्हाला माहिती आहे. एकदा आमच्या बुटे पाटलांनी भाषणात सांगितलं की साहेबांचं एवढं प्रेम माझ्यावर आहे. किती मोठं प्रेम आहे सगळ्या अख्ख्या तालुक्याला माहिती. एक तीळ 2 जण वाटून खाताय, आम्हाला माहीत नाही असं समजू नका. अख्ख्या तालुक्याला माहिती आहे. तालुक्यात तुम्ही नेमके कशा करता येत होतं आणि काय येतं येऊन करता हे आमच्या सगळ्या तालुक्याला माहिती आहे. किंवा आमचा नाद करू नका. आम्ही आमच्या हक्काकरता लढतो आहे आणि त्याच्याकरता आम्हाला काय किंमत मोजावी लागली, स्वर्गीय नारायण पवारांना सुद्धा मोजावी लागली. 4 वेळा आमदार होऊनसुद्धा त्यांना मंत्रिपद दिलं नाही. आम्ही 3 वेळा आमदार झालो नाही, आम्हाला मिळालं. आम्हाला काही त्याची फिकीर वाटत नाही. आम्ही आमचं राजकारण स्वतः उभं केलं. आमचा बाप आमदार नव्हता, खासदार नव्हता. आम्हाला त्याची काही खंत वाटत नाही. पण तुम्हाला ज्या शरद पवारांच्या आशीर्वादानं तुम्ही आमदार झालात, मंत्री झालात, अध्यक्ष झालात, राज्याच्या सहकारी साखर कारखानदारीचे अध्यक्ष झालात,
सगळं तुम्हाला पवारसाहेबांच्यामुळं मिळालं. आज तुमच्याकडचे वैभव केवळ पवारसाहेबांची कृपा आहे. तुम्ही त्यांना सोडलं आणि अजितदादाच्या तंबूत आलात आमच्याबरोबर. केवळ तुमचं हे जे वैभव उभं केले तुम्ही, ते काय कष्टातनं उभं केलं आहे का? ते वैभव असंच टिकून राहिलं पाहिजे याच्याकरता तुम्ही ह्या उड्या घेतल्या. त्यावेळेस ज्यांनी तुमच्यावर पुत्रप्रेम केलं, तुम्हाला सगळ्या प्रकारची मदत केली, सगळ्या प्रकारांना बाहेर काढलं. अरे स्वतःच्या कुटुंबातला माणूस आजारी पडला तर जाता येत नाही. तुम्हाला कात्र दूध संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये अटॅक आला. 2 तासात साहेब नवरा बायकोसह तुमच्या भेटी करता आले. तुम्ही विसरलात. तुम्ही कुणाच्या उपकाराची जाणीव ठेवली ना? खेड तालुक्याच्या तुम्ही सांगितलं माझा आजोळ आहे. काय आजोळची भरभराट केली मंत्री असताना? जरा एकदा जाऊन बघा. तिथं केलेली सगळी कामं दिलीप मोहितेने केली. त्यामुळं नाती गुती सांगून, संबंध सांगून तुम्ही आज तालुक्याच्या जनतेला फसवायच्या भानगडीत पडणार असाल तर पडू नका. तुम्ही माझ्या तालुक्यावर अन्यायच केला आहे आणि हे माझा तालुका माझे कार्यकर्ते कधी विसरणार नाहीत, हेही तुम्ही लक्षामध्ये ठेवा. तुम्ही त्या दिवशी पत्रकार परिषद घेऊन आणि तीसुद्धा माझ्या विरोधकांच्या घरी घेऊन फार मोठी चूक आयुष्यामध्ये केलेली. आम्ही परिणामाची पर्वा कधीच करत नाही. आणि दुसरे हाता राहिली गोष्ट, आमचा विचार करणारा नेताच आज हयात नाही. ज्या अजित पवारांच्या जीवावर आम्ही राजकारण करतो तेच आज हयात नाही. त्यामुळे तुमची तक्रार तरी कुणाकडे करायची? पूर्वी पवारसाहेबांकडे करायचं, अजितदादांकडे करायचं, आता करायची कुणाकडे? पण तुम्ही काय त्यांना भीक घालणार आहे? तुम्ही तुमचा स्वार्थ बघणार आहे का? जिल्हा परिषदेच्या वेळेला दुसऱ्या एखाद्या कार्यकर्त्याला उपाध्यक्षपद दिलं असं जमतं नसतं का? पण स्वतःच्याच पुतण्याच्या वाट्याला घेतलं. तुम्ही तुमचं राजकारण मोठं केलं, बाकीच्यांना मातीत घातलं. तर तिकडे बनके साहेब असतील, तिथे दिलीप मोहिते असेल, तिकडे अशोक पवार असेल, आमच्या सगळ्यांचं राजकारण संपवण्याकरता तुम्ही किती प्रयत्न केलेत याची आम्हाला पूर्णपणानं कल्पना आहे. आम्ही विसरलेलो नाही. वक्त की बात आहे. ज्यावेळेला वेळ येईल त्यावेळेला निश्चित उत्तर देऊ, एवढंच तुम्हाला या निमित्तानं सांगतो. कार्यकर्त्याला माझी परत एकदा नम्र विनंती आहे की भीमाशंकरकरता जो काही त्याग करावा लागेल तो करा. त्याच्याकरता कुठली माघार घेऊ नका, एवढीच विनंती मला तुम्हाला या निमित्तानं करायची. कारण ती आपली अस्मिता आहे, तो आपल्या अस्मितेचा प्रश्न आहे. आणि खेड तालुक्याचं ते वैभव आहे, ते वैभव राखण्याकरता आणि खेड तालुक्याच्या खाली आंबेगावचं सीफूड लावून न देण्याकरता तुम्हाला जे जे करता येईल ते करा. आणि ज्या तालुक्याच्या आमदारानं त्यांना संमती दिली, तालुक्यातल्या जनतेला सुद्धा कळलं पाहिजे की हा किती निर्बुद्ध आहे, बालिश आहे. की तालुक्याच्या अस्मितेचा विषय बाजूला सोडून केवळ एखादा आपल्याला चांगला म्हणला म्हणून सगळं सोडून त्याच्या मागं लागायचं आणि तो म्हणेल तसं वागायचं, हे कितपत योग्य आहे. आणि म्हणून भविष्यामध्ये हे असं बालिश बाळ तुम्हाला घरी पाठवायचं आहे. त्याच्याकरता आजपासून कामाला लागा आणि त्याची सुरुवात मतदार याची जाणीव आपल्या सगळ्यांना असू द्या. आणि म्हणून आजची बैठक होती, याचा विचार सगळ्या कार्यकर्त्यांनी करावा. इथं बैठक संपल्यानंतरसुद्धा आपल्या गावातलं नाव इथं अंकुश राक्षेनं आपण द्यायचं आहे. त्याचं नाव द्यायचं, त्याचा फोन नंबर द्यायचा, सगळं द्या. आणि उद्याच्या ग्रामपंचायतीची, उद्याच्या येणाऱ्या सगळ्या निवडणुकीची तयारी आपल्याला करायची. आजपासून कामाला लागूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.